निज धामाला चालले. निज धामाला जात असताना कर्म धर्म संयोगाने भीमदादा होता. भीमदादा एका बाजूला बसलेला होता. अंगावर वस्त्र नाही, काही नाही. नदीच्या काठाला सकाळी सकाळी स्नान वगैरे केलं आणि बसला आपला उन्हाच्या तिरमीला. तिथून दोघ जण चालले होते. रथ होता, रथ, आणि त्या रथामध्ये नवरदेव होता. नवरदेव आणि नवरदेवाचा बाप आणि नवरदेवाचा मामा, असे तिघ जण. नीट कथा ऐका बरं का. ते तिघ जण चालले. पुढे चालले तर चालले नवरी पाहायला. पाहता ते म्हणले, नवरदेवाचा मामाला चॅप्टर होता आमच्या मगर मामासारखा. ते म्हणले, बघ तुम्ही तिघ जणच पुढे चालले. नाही सोयरीक पाहायला जात असताना एक तर दोघ जणांनी जावा, नाही तर चौघ जणांनी जावा. तुम्ही बापू तिघ जणांचे म्हणे कस काय सोयरीक व्हायची. ते म्हणे इथं भीमदादा बसलेले, या भीमदादाला आपण घेऊन जाऊ सगळं. याने रथ वळवला, गर भीमदादा बस. जय हरी म्हणले. जय हरी. काय म्हणलं? काय नाही म्हणले. येता का आमच्या बरोबर? ते म्हणले, तुम्ही पुढे चालले? काय नाही म्हणले, आम्ही चाललो सोयरिकीसाठी. आता तुम्ही तर तिघ जण आहेत. ते म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीचा नियम आहे, एक तर दोघांनी जावा, नाही तर चौघांनी जावा, तिघांनी जाऊ नाही. आणि मग भीमदादा म्हणले, मी येतो बरं का, पण मला खायला लागत. कारण भीमदादा खायला लागत होत. तेवढं आता सकाळचा टाइमिंग आहे आणि माझा नाश्त्याचा टाइम झालेलाच. ते म्हणले, तुम्हाला लाडू काय लागेल ते खायला देऊ, गुलाबजामुन देऊ, बर्फी देऊ, काय लागेल ते देऊ, पण आमच्या बरोबर चला. मग ते म्हणले, बसा रथामध्ये. आता भीमदादा जिकून रथात बसला का, तिकून रथ हातभर खाली चाक घुसायला लागला जमिनी. कारण याचा माझ्या भरपूर तो का दांडगाची दांडगा गडी, घोडीची मराची बारी वरणात ओढ 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 ओढ. दर बदल करता 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 गावाच्या वेशी पशी गेला रथ आणि गावकरी पुढे गेले. नवरीचा मामा, नवरीचे आजोबा सगळे काही गेले आणि त्यांची आरती वगैरे व्हावी. पहिली प्रथा होती. आणि त्यांना वाजीत गाजीत गावात आणलं मंदिरासमोर. आणल्याच्या नंतर मग तिथं विचारपूस झाली. नवरी नवरदेव एकमेकाला पाहणं झाल्याच्या नंतर मग ते एकमेकाला बोलू लागले. पसंती झाल्या. नवरदेव म्हणला, मला मुलगी करायची ती हीच करायची. पण नवरदेवाचा मामा म्हणला, दर्शिक थांबला येणे नको, थांब थांब. कारण ते द्वापारयुग होतं. द्वापारयुगामध्ये पण होता, पण त्रेतायुगामध्ये पण होता. मग पण होता म्हणून तर रामाने सीता पणाच्या आधारावर जिंकून आणली होती. बाबा धनुष्यवान मोठा पण जिंकला. द्वापार युगामध्ये अर्जुनाने काय केलं, धनुष्याला बाण लावला आणि पाण्यात पाहून माशाचा डोळा फोडला, पण जिंकला, नवरी घरी आणली. अशी पण होती पहिली. आणि मग हे म्हणले, आता पण काय असं, पण काय असं. नवरदेवाचा मामा म्हणला, आता काय पण असं असू. पण तिथं असे दोन फेट्यावाले होते बर का. फेट्यावाल्याने मारून असते बर का. सगळ्याच्या नादी लागाव, पण फेट्यावाल्याच्या कधी नादी लागू. कारण त्यांच्या एका आडीत एक खटका असतो. फेटा कोणी बांधील नाही. जो पूर्णत्व त्याला प्राप्त झालं तिनेच फेटा घालावा. बाबर, जो 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद ज्याने श्रवण केले त्यानेच फेटा घालावा. फेटा घालणं आमचे काम नाही. मग ते फेट्यावाले होते, एकमेकाला बोलायला लागले, आता काय पण माराव, कान पण माराव. एकमेकाचं बोलणं झालं आणि एक फेट्यावाला उभा राहिला. त्याने सांगितलं, काय नाही,
मंदिरासमोर एक वाळूचा ढिगारा आहे का ढिगारा इकडून आहे का वाळूचा ढिगारा आहे त्या वाळूच्या ढिगाऱ्याचं दावं बनायचं अयो वाळूच्या ढिगाऱ्याचं दावं बनायचं आणि या इथं असणाऱ्या गावरान गाईला ते बांधायचं आणि नवरी घेऊन जायची असं म्हणल्याच्या नंतर तर नवरदेवाचा मामा तर डोक्याला हात लावूनच बसला नवरदेवाचा बाप म्हणला होतो नाही होता आता चल आता काय खऱ्या गोष्टी नवरदेवाचं म्हणजे मला करायची हीच करायची एवढे मस्त हो सगळं खरं आहे भाऊ पण आता कुठं वळूचा दावा बांधता येईल का आपल्याला आपण अशी गरीब माणसं पण यांनी भीमदादा संघाने आला होता भीमदादा म्हणते पण मी जिंकवतो परंतु मला खायला द्यावं लागेल ते वराडी मंडळी त्यांना सांगितलं खायला काय केलेले ते म्हणले काय नाही स्वयंपाक चालू आहे वा ते म्हणले चला पुढं तिकडे मंडळी पुढे झाले हे 14 जण पुढे झाले आणि म्हणले काय पण आहे तुमचा ते म्हणले काय नाही वाळूचा ढिगारा आहे त्याचा दावा बनायचा गावरान गाईला बांधायचा आणि नवरी घेऊन जायची आम्ही ते म्हणले भीमदादा म्हणले हे तर लई सोपं आहे अयो आज काय सोपं आहे तुम्ही एक काम करा आमचा नवरदेव दावा बनितोय म्हणजे दावा विनितोय फक्त तुमच्या नवरीला चाळणीमध्ये पाणी आणायचं सांगा हो ते म्हणले चाळणीत कुठं पाणी येत असतं का आणि ते म्हणे मग वाळूचं कुठं दावा होत असतं का या कलियुगामध्ये त्यांनी त्या द्वापार युगामध्ये पण जिंकला आणि नवरी घेऊन गेले असे जर पण आता ह्या कलियुगात जर ठुले नवरदेवा पुढं तर मला तर वाटतं बा आपल्या भागामध्ये मोठमोठे आखाडेच तयार करावं लागतं संन्याशीचे कारण असे पण आता जिंकण्याजोगे मुलं तरुण पिढी राहिली नाही बाबा म्हणून करताना ह्या तरुण पिढीला चांगला मार्गदर्शन लागावा त्या मार्गदर्शनातून हे आता जी समाजामध्ये आपले तरुण मुलं हे जी भटकू राहिले काही व्यसनं वगैरे लागतात त्यांना ह्या व्यसनाधीन होऊ राहिले या व्यसनापासून आपली तरुण पिढी जी खाली 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 चालली याच्यातून सावरण्याची संधी म्हणून हा परमार्थ आहे बरं